भावनाच रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण विदर्भ पद्धतीने काळ्या वाटाण्याची भाजी कशी बनवायची हे शिकणार आहोत. भाजी अगदी मस्त झणझणीत अशी बनवून तयार होते. भाजी अगदी माझ्यासारखी बनण्याकरता रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वळूया कृतीकडे. काळ्या वाटाण्याची भाजी बनवण्याकरता मी इथे 2 कप काळे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहे. वाटाणे अगदी परफेक्ट भिजण्याकरता इथे आपल्याला वाटाण्याला 6 ते 7 तास भिजवणे आवश्यक आहे. वाटाणे भिजल्यानंतर ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. वाटाणे परफेक्ट शिजण्याकरता संपूर्ण काळे वाटाणे बुडतील इथपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता वाटाण्यांच्या वर 2 इंच पाणी येईल इथपर्यंत मी इथे यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर आपण याला 6 ते 7 शिट्या देणार आहोत, म्हणजे वाटाणे अगदी परफेक्ट असे शिजले जातील. मध्यम आचेवर मी कुकरच्या छान 6 ते 7 शिट्या काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण एकदा खात्री करून घेऊया आपले वाटाणे नीट शिजले आहे की नाही. तुम्ही इथे बघू शकता वाटाणा अगदी असं मस्त मॅश झालेला आहे, म्हणजे इथे वाटाणे अगदी परफेक्ट असे शिजले आहे. त्यानंतर आपण भाजीच्या मसाल्याची तयारी करूया. त्याकरता मी इथे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पाऊण वाटी मी इथे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. भाजी करता इथे आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत. त्यामध्ये मी 2 तेजपान घेतलेला आहे, 1 चम्मच जिरं घेतलेला आहे, 1 चम्मच धणे घेतलेला आहे, 8 ते 10 मिरे घेतलेले आहेत, छोटा कलमीचा तुकडा घेतलेला आहे, 1 मोठी विलायची घेतलेली आहे, 2 हिरव्या विलायच्या घेतल्या आणि 3 लवंग घेतलेल्या आहे. हिरवी विलायची मोठी विलायची तुम्ही इथे स्किप देखील करू शकता. त्यानंतर भाजी करता मी इथे सुरुचीचा गोडा मसाला वापरलेला आहे. अगदी ऑनलाईन देखील या मसाल्याची तुम्ही इथे खरेदी करू शकता. त्यानंतर कढई तापून मी यामध्ये अर्धा पळी तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांद्याला इथे आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवर छान सोनेरी रंग येतपर्यंत परतून घ्यायचा आहे. काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा अगदी मस्त सोनेरी असा परतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचं कीस घातलेलं आहे. सुक्या खोबऱ्याच्या कीसला देखील आपण कांद्याबरोबर परत एकदा छान सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत. गॅसचा आज इथे मी मिडियम टू लो ठेवलेला आहे. काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा आणि खोबरं मस्त सोनेरी रंगावर परतल्या गेलेलं आहे. त्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये काढून गार करून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये परत मी थोडं तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की इथे गॅसचा आच आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे. त्यानंतर सगळे खडे मसाले आपण अगदी मंद आचेवर यामध्ये परतून घेणार आहोत. इथे जर गॅसचा आच तुम्ही मोठा किंवा मध्यम ठेवला तर आपले खडे मसाले करपू शकतात आणि त्यामुळे भाजीला एक कडवट अशी चव येते. त्यामुळे अगदी मंद आचेवर ह्या खडे मसाल्यांना छान परतून घ्या. मसाला छान गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला छान बारीक करून घेणार आहोत. मसाला बारीक करताना तुम्ही इथे थोडं पाणी देखील घालू शकता. मसाला मी छान बारीक करून घेणार आहे. काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला मी छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण भाजीच्या कृतीकडे वळूया. कढई गरम करून त्यामध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल छान गरम झालं की यामध्ये सर्वात प्रथम आपण 2 ते 3 तेजपान घालूया. गॅसचा आच इथे मी मिडियम टू लो ठेवलेला आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांद्याला इथे आपल्याला गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे आलं लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट घातलेलं आहे. आलं लसूण कोथिंबीरच्या पेस्टला देखील अगदी मिडियम टू लो फ्लेमवर त्याचा कच्चेपणा निघतपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. आलं लसूणचं पेस्ट मी छान इथे परतून घेतलेला आहे. त्याचा कच्चेपणा मस्त निघालेला आहे. त्यानंतर इथे आपण काही मसाले घालणार आहोत. मसाले घालताना इथे गॅसचा अगदी मंद ठेवायचा आहे जेणेकरून मसाले जळणार नाही. 1 चम्मच तिखट घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चम्मच मी इथे
गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर 1 चम्मच गोडा मसाला घातलेला आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ घालायचं आहे. मसाल्याला छान आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. मसाला इथे मस्त शिजला गेलेला आहे. त्यानंतर इथे बारीक चिरलेला आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोला देखील आपण मध्य आचेवर छान सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घेणार आहोत. काही वेळानंतर इथे माझा टमाटर मस्त असा सॉफ्ट असा शिजला गेलेला आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. वाटण छान मिक्स करून घेणार आहोत आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला या मसाल्याला काही वेळ छान शिजवून घ्यायचं आहे. काही वेळानंतर तुम्ही ते बघू शकता मसाल्याला थोडं तेल सुटलेलं आहे. मसाला काही प्रमाणात शिजलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये कुकरमध्ये जे काळे वाटाणे बॉईल करून घेतले होते ते संपूर्ण काळे वाटाणे घालायचे आहे आणि त्याचबरोबर त्याचं पाणी देखील मी ते घातलेलं आहे. या भाजीची कन्सिस्टन्सी आपण मध्यमसर ठेवणार आहोत. त्यामुळे खूप जास्त पाणी घालण्याची इथे आवश्यकता नाही. भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळ आपण मध्यम आचेवर भाजीला छान शिजवून घेणार आहोत. त्यानंतर काही वेळानंतर झाकण झाकून अगदी मिडियम टू लो फ्लेमवर भाजीला छान शिजवून घेणार आहोत. काही वेळानंतर झाकण उघडून बघूया. छान मिडियम टू लो फ्लेमवर भाजीला शिजवल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी देखील आपल्याला जशी हवी तशी परफेक्ट इथे झालेली आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच एव्हरेस्टचा मीठ मसाला घातलेला आहे. अगदी व्हेजिटेरियन लोक देखील हा मसाला इथे वापरू शकता. अगदी बेसिक साहित्यांचा या मसाल्यांमध्ये वापर केलेला जातो. परत भाजीला झाकण झाकून 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर आपण शिजवून घेणार आहोत. काही वेळानंतर झाकण उघडून बघूया. भाजीचा अगदी मस्त असा सुवास येतो आहे. तुम्ही इथे बघू शकता भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे. भाजी इथे आपली तयार झालेली आहे. आता गॅस आपण इथे बंद करूया. त्यानंतर यावर हिरवी कोथिंबीर घालूया. इथे आपली मस्त अशी झणझणीत काळ्या वाटाण्याची भाजी बनून तयार आहे. भाजीला मस्त सर्व करून तुम्ही या भाजीला पोळी, चपाती, भाकरी, भातासोबत ट्राय करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला नक्की प्रेस करा जेणेकरून मी नवीन रेसिपी टाकल्या तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. चला तर मिळूया पुढल्या अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.